आणि आपली तिसरी रेसिपी असणार आहे हनीड सॉसेजेसची। हनीड सॉसेजेससाठी आपण साहित्य घेतलेलं आहे चिकन सॉसेजेस, लेमन ग्रास, पुदिना, आल्याची पेस्ट, मिरपूड, मीठ, मध आणि आपल्याला लागणार आहे लिंबाचं साल। सुरुवातीला मॅरिनेशन बनवून घ्यायचं। मॅरिनेशन बनवण्याकरता मी ही आल्याची पेस्ट याच्यामध्ये घालतो। साधारणतः 5 ते 6 इंच आलं घेतलेलं आहे, ते चांगली त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हा पुदिना, नंतर लेमन ग्रास आणि मीठ, थोडंसं मीठ, कारण सॉसेजेस मध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं, तर मीठ आपण बेतानेच घालूया। चवीला मिरपूड, नंतर याच्यामध्ये घालायचे हनी म्हणजे मध 1 टीस्पून आणि आपल्याला लागणारे लिंबाचं साल, तर आपण ते ग्रेट करून घेऊ याच्यामध्ये। लिंबाच्या सालाची चव वेगळी लागते लिंबाच्या रसापेक्षा, त्यामुळे आपल्याला ती चव हवी ह्याच्यामध्ये। खूप आंबट करायचं नाहीये। आपण ह्याच्यामध्ये घातलं लिंबाचं साल। आता हे जरा चांगलं मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला लागेल थोडंसं तेल, कारण थोडासा खमंगपणा येण्याकरता। चांगलं मिक्स करून घेऊया। सॉसेजेस प्लेन सॉसेजेस तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जी व्हरायटीचे सॉसेजेस, तुम्हाला ज्या व्हरायटीचे सॉसेजेस मिळतील ते सॉसेजेस तुम्ही घेऊ शकता। याला आपण ओरिएंटल टच नाही म्हणता येणार, पण आपण एक त्याला लेमन ग्रासमुळे एक वेगळी चव आपण या सॉसेजेसला दिलेली आहे। सॉसेजेस हे जे आहेत हे चिली पेपर सॉसेजेस आहेत, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण जर का लेमन ग्रास आणि आल्याची टेस्ट दिल्यामुळे अतिशय छान अशी चव या सॉसेजेसला येईल। आपण हे मॅरिनेट करून ठेवूया एक 10-15 मिनिटाकरता। मॅरिनेशन झालेलं आहे आपलं एक 10 मिनिटात। आता आपण एवढी सोपी मेथड आहे घरच्या घरी चूल बनवून अशी छान चव घेण्याची। सो आय थिंक तुम्हाला पण हे नक्कीच आवडलं असेल। वंडरफुल। आता ते आपण शिजवून घ्यायचंय। थोडंसं आपण मॅरिनेशन याच्यावरती लावून घेऊ। फार काही सोपं, फार काही अवघड अशी कुठलीच रेसिपी नव्हती आजची। म्हणजे आधी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे। फार लसणीची पेस्ट, आल्याची पेस्ट, कांद्याची पेस्ट, मसाले आणि तुम्हाला जे काय खावंसं वाटतंय, चिकन, मटन, प्रॉन्स, फिश किंवा पनीर, भुट्टा, बटाटे, कांदे, वांगी यासारखे सगळं साहित्य तुम्ही एकत्र जमवून ठेवायचं आणि नंतर तुमच्या आलेल्या पाहुण्यांच्या हिशोबाने त्यांना जे आवडतं ते पटापट त्याला लावायचं आणि चुलीवरती ठेवून लगेच शिजवून द्यायचं। फक्त मटणाला थोडासा जास्त वेळ लागू शकतो, पण बाकीचे जे दोन्ही पदार्थ मी आता तुम्हाला दाखवले ते झटपट होण्यासारखे आहेत। फिश आणि प्रॉन्सला फारसं मॅरिनेशन करून ठेवायची गरज नाही, तसंच वांगी, मशरूम्स, बटाटे, कांदे यालाही खूप वेळ मॅरिनेशन करून ठेवायची गरज नाही। त्यामुळे तुमचं सगळं साहित्य तयार आहे। तुमच्याकडे आलेले पाहुणे खूप उत्सुक आहेत आणि तुम्हाला त्यांना खुश करायचं आहे, तर अशी मनसून पार्टी लगेच ऑर्गनाईज करायला घ्या। हे सॉसेजेस आता चांगले शिजलेले आहेत आणि ते आता खायला तयार आहेत, पण ते खाण्या अगोदर तुम्हाला ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती झटपट लिहून घ्या। हनीड सॉसेजेस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन सॉसेजेस, लेमन ग्रास, पुदिना पेस्ट, आलं पेस्ट, मिरपूड, मीठ, मध आणि लिंबाचा साल। कृती: प्रथम आलं पेस्ट, पुदिना पेस्ट, लेमन ग्रास, मीठ, मिरपूड, मध आणि किसलेली लिंबाची साल हे मिश्रण एकजीव करून घ्यावं। हे मॅरिनेशन चिकन सॉसेजेसना लावून ते खरपूस भाजून सर्व्ह करावेत।